नमस्कार. कायदा हा सर्वसाधारणतः लोककल्याणकारी कारणांकरता केलेला जातो. म्हणजेच कायदा आणि कायदेशीर तरतुदी या लोककल्याणकारी असणं हे आवश्यक किंबहुना बंधनकारकच आहे. जो लोकांच्या हिताच्या आड येईल तो कायदा काहीही कामाचा नाही. आणि असं जर व्हायचं असेल तर कोणत्याही कायदेशीर तरतुदीमध्ये विसंगती असता कामा नये. मात्र दुर्दैवाने सध्या आपल्याकडे जे विविध कायदे प्रचलित आहेत त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर तफावत म्हणा किंवा विसंगती आहे. आणि या विसंगतीचा फार मोठा दुष्परिणाम आणि त्रास संबंधित लोकांना भोगायला लागतो. आणि या विसंगतीतूनच अनेक प्रकारची दुकानदारी सुद्धा जन्माला येते. आता याचंच एक महत्वाचं उदाहरण म्हणजे फेरफाराला आव्हान आणि नोंदणीकृत कराराला आव्हान. आता ह्या दोन गोष्टींचा जर आपण स्वतंत्रपणे विचार केला तर ते तसं सोपं आहे. म्हणजे फक्त जर फेरफारच आव्हानित करायचा असेल तर फेरफार हा महसुली अभिलेख आहे. महसुली अभिलेखासंदर्भात निर्णय द्यायचे अधिकार हे महसुली न्यायालयाला आहेत. म्हणजे त्याच्याकरता आपण महसुली न्यायालयात दाद मागू शकतो, त्यात काही अडचण नाही. तसंच एखादा जर नोंदणीकृत करार किंवा करार असेल तर कराराची वैधता ठरवण्याचा अधिकार हा दिवाणी न्यायालयाला आहे. म्हणजे करारासंदर्भात जर आपल्याला वाद असेल, त्याच्या संदर्भात जर दाद मागायची असेल तर आपण दिवाणी न्यायालयात जाऊ शकतो, त्याच्यामध्ये काही संभ्रम अजिबात नाही. पण प्रश्न कुठे येतो की जेव्हा एखाद्या नोंदणीकृत कराराचा फेरफार आव्हानित करायची वेळ येते तेव्हा नोंदणीकृत करार आणि फेरफार या दोन्ही गोष्टी एकत्र येतात. आणि या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे वरवर सोपी वाटणारी गोष्ट कायद्यातील विसंगतीमुळे उगीचच क्लिष्ट झालेली आहे. म्हणजे आता कायद्याने जर म्हणजे याचा जर आपण स्वतंत्र विचार केला तर मी अशी उदाहरणं बघितलेली आहेत की नोंदणीकृत कराराचा फेरफार फक्त आव्हानित केला. तो कुठे आव्हानित केला? तो प्रांताकडे. बरं, प्रांताने वर्ष दीड वर्ष ते प्रकरण चालवलं आणि निकाल काय दिला की बाबा नोंदणीकृत करार आहे, त्याचा निकाल मी काय देऊ शकत नाही, तर तुम्ही संबंधित दिवाणी न्यायालयात जा. म्हणजे झालं काय की तिथे त्याचं एक दीड वर्ष त्याचा वेळ पैसा मेहनत सगळं वाया गेलं. जर हा निकाल मुदतीच्या नंतर लागला तर मुदत सुद्धा गेली. म्हणजे मग परत दिवाणी न्यायालयात सुद्धा यायला नको. हे फार त्रासदायक किंवा क्लिष्टकारक घडलेलं आहे. आता आपल्याकडे कायदेशीर तरतूद स्पष्ट आहे ना की एखादा फेरफार जर आव्हानित करायचा असेल तर महसुली न्यायालय, नोंदणीकृत करार आव्हानित करायचा असेल तर दिवाणी न्यायालय. मग हे दोन्ही जेव्हा एकत्र येतं म्हणजे नोंदणीकृत करार आणि त्याचा फेरफार याला जेव्हा आपल्याला आव्हान द्यायचं असतं तेव्हा आपण थोडा तर्क चालवलं पाहिजे. तर आपल्याला हे लक्षात येतं की आधी करार अस्तित्वात आलाय आणि त्याची नोंद घेणारा म्हणून तो फेरफार अस्तित्वात आलाय. म्हणजे ज्या कारणामुळे तो फेरफार करण्यात आलेला आहे त्या कारणाला आधी आव्हान देणं गरजेचं आहे. ते मूळ आहे, त्याला आपण घाव घातला पाहिजे. उगीच फेरफार ही जी त्याची फांदी आहे त्याला घाव घालून काही उपयोग नाही. आता हे कायद्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे का? तर दिलेलं आहे. हे सर्वसामान्य लोकांना माहिती आहे का किंवा माहिती असणं अपेक्षित आहे का? तर नाही. मग याचा फायदा किंवा गैरफायदा कसा घेतला जातो? तर याच्याकरता तुम्हाला आधी दिवाणी न्यायालयाऐवजी महसुली न्यायालयात काही वेळा फरफट केली जाते. आणि तिथे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निकाल येतात. काही वेळेला दुर्दैवाने तो निकाल येईपर्यंत कराराला आव्हान द्यायची मुदत निघून जाते आणि मग दिवाणी न्यायालयात याचे दरवाजे सुद्धा बंद होतात. पण मुळात हा सगळा घोळ होतोय कशामुळे? आता काही लोक म्हणतील वकिलांना हे समजत नाही का किंवा वकिलांचं अज्ञान किंवा त्यांची फसवणूक. पण ही सुद्धा दुसरी पायरी आहे. मुळात जर कायद्यामध्येच एखादी स्पष्ट तरतूद असेल की बाबा अमुक एक प्रकरण अमुक एक ठिकाणी दाखल करता येतील किंवा अमुक एक प्रकरण अमुक एका ठिकाणी दाखल करता येणारच नाही, तर वकिलांनी ठरवलं तरी सुद्धा ते कोणाला फसवू शकत नाहीत, असं नाही का? आता वकिलांनी चांगलं वागलं पाहिजे, फसवणूक करता कामा नये. आदर्श जगामध्ये ही संकल्पना अगदी योग्य आहे, त्याच्यात काही चूक नाहीये. पण माझं म्हणणं काय आहे की एखाद्या माणसाच्या सतसत विवेक बुद्धीवर कायदा किंवा कायद्याचा वापर किंवा गैरवापर अवलंबून ठेवायचंच कशाला? जर तुम्ही कायदेशीर तरतुदीत जर अतिशय सुस्पष्ट केल्या तर कोणीही वकील किंवा कोणताही पक्षकार त्याचा फायदा किंवा गैरफायदा घेऊ शकणारच नाही, प्रश्नच मिटला.
म्हणजे कोणी कोणाला फसवलं, कोणी कोणाचा गैरफायदा घेतला, हा प्रश्न मुळातनच निकालात निघेल ना. मग याच्याकरता काय करायला लागेल? तर आपली जी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आहे, त्यामध्ये आर-टी-एस अपिलं किंवा या संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत, त्यामध्ये एक छोटीशी सुधारणा करायची. काय सुधारणा करायची? की बाबा नोंदणीकृत कराराचा महसूल अभिलेखामध्ये नोंद घेणारा जो फेरफार असेल, त्याला थेट आव्हान देता येणार नाही. त्याच्याकरता आधी त्या कराराविरोधात जे काही सक्षम दिवाणी न्यायालय आहे, तिथेच दावा दाखल करायला लागेल. अशी जर एक साधी सोपी 4 ओळीची कायदेशीर तरतूद जर केली, तर नोंदणीकृत करार, त्याच्यावरचा फेरफार, त्याला मिळालेलं आव्हान, हा जो सगळा त्रास आहे आणि या त्रासाच्या आडून जे चाललेलं बाजार किंवा दुकानदारी आहे, ती एका क्षणात बंद पडेल. फक्त हे लक्षात आणून द्यायची आणि लक्षात आणून दिल्यावर हे अंमलात आणायची इच्छाशक्ती किंवा राजकीय इच्छाशक्ती आपल्याकडे पाहिजे. आता हे राजकीय इच्छाशक्तीचा जो विषय येतो, ते लोक आपणहून काही करतील अशी आशा किमान मला तरी नाही. मग याच्याकरता काय करायला लागेल? तर तुम्हाला आणि मलाच या आणि अशा अनेक गोष्टींचा पाठपुरावा करायला लागेल, की कायद्यामध्ये कोणत्या कोणत्या त्रुटी आहेत, त्या त्रुटीचा कोणता कोणता संभाव्य त्रास होतो आहे किंवा होऊ शकेल, आणि हा त्रास जर टाळायचा असेल तर कोणत्या कायद्यामध्ये कशा स्वरूपाची सुधारणा केली तर हा त्रास बंद होऊ शकेल, हे आपल्याला शासनाला कळवायला लागेल, त्यांचा पाठपुरावा करायला लागेल आणि ही दुरुस्ती घडवून आणायला लागेल. जर आपण ही दुरुस्ती घडवून आणली, म्हणजे या व्हिडिओच्या मर्यादित जर आपण विचार केला, तर नोंदणीकृत करार, त्याच्या फेरफाराला आव्हान देता येणार नाही, हे साधी तरतूद जर अंमलात आली, तर विचार करा, राज्यभरातल्या कितीतरी पक्षकारांचं आपोआप भलं होईल. म्हणजे ज्या पक्षकारांना कळत नाहीये किंवा ज्या वकिलांना कळत नाहीये, ते जरी असं प्रकरण घेऊन एखाद्या प्रांताकडे गेले, की बाबा नोंदणीकृत करार आहे, त्याचा फेरफार आहे, तो मी आव्हानित करतोय, तर कायद्यातच तरतूद असेल तर ते प्रकरण दाखल होणारच नाही. याचे 2 फायदे. एक तर चुकीच्या ठिकाणी प्रकरण चालवलं जाणार नाही, तिथली दुकानदारी बंद होईल. आणि दुसरा फायदा, तिथे प्रकरण चालत नाही हे पहिल्याच टप्प्याला कळल्यामुळे योग्य ठिकाणी दाद मागायला जो उशीर होतो किंवा उशीर व्हायची जी संभावना आहे, ती सुद्धा आपोआप नष्ट होईल. म्हणजे पहिल्याच वेळेला तुम्ही अपील दाखल करायला गेल्याच क्षणी जर तुम्हाला कळलं, की आपल्याला इथे नाही तर दिवाणी न्यायालयात दाद मागायचे, तर तुम्ही किंवा पक्षकार ताबडतोब तशी पावलं उचलू शकता ना. मग तुम्हाला इथे जो दिरंगाईचा सामना करायला लागतो, तो होणार नाही. तुमचं प्रकरण मुदतबाह्य होणार नाही. हे असे कितीतरी फायदे या एका सुधारणेने येऊ शकतात. आता माझ्या डोक्यात या संदर्भात काय चाललंय ते मी आपल्याला सांगतो. आत्ता दुर्दैवाने आपण अशा काळात आहोत, की अगदी नजीकच्या काळात या निवडणुका येणार आहेत आणि निवडणुका किंवा आचारसंहिता या काळात फार धोरणात्मक निर्णय कोणताही सरकार घेत नाही. तर हे निवडणुका वगैरे होऊन गेल्या, एकदा नवीन सरकार स्थापन झालं, की हे असे जे मुद्दे आहेत, याबाबत आपण अधिकृतपणे पाठपुरावा करणार आहोत. आपल्यापैकी ज्या लोकांना याच्यात सहभागी व्हायचं आहे, त्यांनी अवश्य कळवा. त्या सगळ्यांना मी शासनाला कुठे आणि काय पत्र पाठवायचं, तो मसुदा देईन आणि तो मसुदा तुम्ही स्वतःच्या सहीने संबंधित ठिकाणी पाठवा. कारण असा पाठपुरावा करून दबाव निर्माण केल्याशिवाय उगीचच तुम्हाला त्रास होतोय म्हणून सुधारणा होईल, ही भोळी आशा आता आपण बाळगणं सोडून दिलं पाहिजे. म्हणून माझं असं ठाम मत आहे, की नोंदणीकृत करार आणि त्याचा फेरफाराला आव्हान याकरता कायद्यात सुधारणा आवश्यक आहे आणि ही सुधारणा लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि त्याच्याकरता तुम्ही आणि मी पाठपुरावा करणं हे गरजेचंच आहे. नवीन सरकार स्थापन झालं की या संदर्भातली पुढची माहिती आपल्याला नक्की मिळेल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.